I would be like to born as a man whom I admire a lot, and that is none other than Dr. Bhimrao Ambedkar. I think it would be very interesting to watch a debate between Ambedkar and Gandhi. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चाहता वर्ग कमी नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग कमी नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्या भारत देशावरती किती मोठे उपकार आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त उपकार जे आहे मागासवर्गीय लोकांवरती आहेत. कारण मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता किंवा ज्या ठिकाणी ज्या आपल्याला कुठे बोलण्याचा चालण्याचा या म्हणजे आपण जिवंत असूनही एक मुर्द्यासारखं जगण्यासाठी आपल्याला मजबूर करण्यात आलं होतं. परंतु या सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढाई दिली आणि त्यांनी जे फक्त संविधान लिहूनच आपल्याला अधिकार मिळवून दिलेत असं नाही, तर त्यांनी ते अधिकार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या प्रमाणात झगडले ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श फक्त सर्वसामान्य लोकच त्यांना आदर्श मानत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्याचं काम करत नाही. यामध्ये जे मित्रांनो बॉलिवूड हॉलिवूडचे सुपरस्टार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात. आणि यामध्ये ज्या मित्रांनो बॉलिवूडच्या 2 अभिनेत्या आहेत ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतात. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानतच नाही, तर त्यांनी त्यांच्याबद्दल काय वक्तव्य केलेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही सध्या स्क्रीनवरती ज्या हिरोईनचा फोटो बघताय, ज्या अभिनेत्रीचा फोटो बघताय, त्या बॉलिवूडच्या एक फेमस अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव आहे सेलिना. यांना ज्या आहे मित्रांनो एका कार्यक्रमामध्ये बोलविण्यात आलेलं होतं. तो कार्यक्रम ज्या आहे मित्रांनो सोनी टीव्हीने आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्यासोबत अनेक अभिनेत्या बोलल्या. परंतु त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो आपल्या देशाचे महान क्रिकेटर सौरभ गांगुली यांनी देखील त्यांना एक प्रश्न विचारला. त्या ठिकाणी सौरभ गांगुली हे त्यांना विचारतात की जर पुनर्जन्म होणार ही कल्पना तुम्हाला मान्य असेल किंवा जर हे जर शक्य असेल तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल का, आणि पुन्हा जन्म घेतल्यानंतर तुम्हाला कोणता जन्म घ्यायला आवडेल असं विचारलं. तर त्यावरती बोलत असताना सेलिना काय म्हणतात ते पहा. Well, we have the Indian captain himself, Mr. Saurav Ganguly. Good evening, Selina. Good evening, sir. Question is, if you were born again, what would you want to be born as and why? I would be like to born as a man whom I admire a lot, and that is none other than Dr. Bhimrao Ambedkar. You must be wondering why is that so? Because I admire him for his vast erudition and learning. मित्रांनो, आपण पाहिलं या ठिकाणी सेलिना ह्या थेट म्हणतात की पुढचा जन्म जर मला भेटणार असेल तर मला माणूस म्हणून जन्म घ्यायला आवडेल, आणि त्यातही मला एक मेल म्हणून म्हणजे एक माणूस म्हणून त्या ठिकाणी ज्या जन्म घ्यायला आवडेल, पुरुष म्हणून जन्म घ्यायला आवडेल. आणि त्याहीपेक्षा सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचं वक्तव्य ते ज्या करतात तर त्या म्हणतात मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म घ्यायला आवडेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे तिथल्या दलितांसाठी जे झगडले ते खूप महत्त्वाचं आणि खूप अलौकिक असं कार्य आहे, आणि त्यामुळे मला त्यांचा जन्म घ्यायला आवडेल. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानते व त्यांच्या मार्गावरती चालण्याचं देखील मी नेहमीच प्रयत्न करते. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मित्रांनो, सौरभ गांगुली यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कुठेही त्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका येऊ दिली नाही किंवा त्यांनी बोलणं टाळलं नाही किंवा त्यांनी त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देत असताना 2 मिनिटाचा किंवा 1 सेकंदाचा देखील स्टॉप घेतला नाही, तर त्यांनी सरळ त्या ठिकाणी उत्तर द्यायला सुरुवात केली की जर मला पुनर्जन्म भेटणार असेल आणि पुनर्जन्म हे जर खरं असेल तर मला एक पुरुष म्हणून जन्म घ्यायला आवडेल, आणि तोही मला आंबेडकरांचा जन्म घ्यायला आवडेल. कारण त्यांनी ज्या इथल्या आपल्या भारत देशातील दीन दलित मागासवर्गीयांसाठी जे कार्य केले ते आपण जे फक्त त्यांनी जे कार्य केले हे आपण फक्त पाहू शकतो किंवा त्यांनी जे कार्य केले ते किती मोठं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं, आणि जेव्हा त्या अशा प्रकारचं वक्तव्य करतात तेव्हा त्या ठिकाणी टाळ्या वाजतात मित्रांनो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग फक्त एक गोरगरीबच नाही, तर त्या ठिकाणी बॉलिवूड हॉलिवूडचे स्टार देखील मानतात. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य माहीत होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा सेलिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात तेव्हा त्या ठिकाणी मोठमोठ्याने टाळ्या वाजायला लागतात.
असंच मित्रांनो यानंतर नंबर येतो तो आहे तो जान्हवी कपूर. तुम्हाला जान्हवी कपूर ह्या माहीतच आहे मित्रांनो. त्या ज्या आहेत मित्रांनो बॉलिवूडच्या सुपरस्टार असणाऱ्या श्रीदेवी यांच्या कन्या आहेत. म्हणजे श्रीदेवी यांची ती मोठी मुलगी आहे आणि त्यांनी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये काम देखील केलेलं आहे. जान्हवी कपूर यांच्या अनेक चित्रपट मोठ्या प्रमाणात सुपरहिट देखील झालेले आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांच्या अनेक चित्रपट पाहिले असतील. परंतु मित्रांनो त्यांचा एक व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सदरील व्हिडिओ जो होता मित्रांनो त्यांनी एका यूट्यूब चॅनलला म्हणजेच लल्लन टॉप या यूट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली होती. त्या ठिकाणी भेट दिली होती. तर त्या ठिकाणी बोलत असताना जेव्हा लल्लन टॉप या चॅनलवरती त्या मुलाखत देण्यासाठी जातात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो. त्यांना जो प्रश्न विचारला जातो जर पुनर्जन्म किंवा तुम्हाला मागच्या जन्मात एखाद्या जुन्या व्यक्तीला जर भेटायचं असेल तर तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारला गेला. तर त्या ठिकाणी बोलत असताना जान्हवी कपूर किस पीरियड में जाना पसंद करेंगी आप? सच बोलूं? सच ही बोलना है. I think it would be very interesting to watch a debate between Ambedkar and Gandhi. कपूर सांगतात की मला जर कोणाची इतिहासामध्ये जाऊन कुणाची भेट घ्यायची असेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे तो खूप मोठं आणि खूप महान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यासोबत महात्मा गांधी यांच्यामध्ये त्यावेळेस काय कन्व्हर्जेशन झालं असेल हे आपण नक्कीच मला ऐकायला आवडेल. आणि मी इतिहासामध्ये जायचं किंवा टाईम ट्रॅव्हल्स करण्याचं जर कधी मला संधी मिळाली तर मी त्या ठिकाणी जाऊन या दोन दिग्गज व्यक्तींमध्ये काय त्या ठिकाणी बोलणं झालं असेल हे नक्कीच ऐकण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे जान्हवी कपूर करतात. मित्रांनो जान्हवी कपूर ह्या त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्या म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणं किंवा यांच्यासारखी एखादी व्यक्ती घडणं कदापि शक्य नाही पुन्हा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचं फक्त संविधानच लिहिलं नाही किंवा आपल्या देशाला राज्यघटनाच दिली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे येथील दीनदलित गोरगरिबांसाठी जे काही कार्य केले ते खूप मोलाचं व खूप मोठं आणि खूप महान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना जान्हवी कपूर म्हणतात की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय त्रास सहन करावा लागला किंवा काय यातना भोगाव्या लागल्या हे फक्त त्यांनाच माहीत आहे. आज आपण बोलू शकतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती महान होते किंवा त्यांचं कार्य किती मोठं होतं हे आपण बोलू शकतो. परंतु ते ज्या जातीमध्ये जन्मले होते किंवा त्यांनी ज्या जातीमध्ये जन्म घेतला होता त्यानंतर त्यांना किती यातना भोगाव्या लागल्या असतील, किती त्यांना सहन करावं लागले असेल हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच माहीत आहे. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे जान्हवी कपूर यांनी केलं. आणि त्याचसोबत त्या बोलत असताना म्हणाल्या की आज आपण ज्या काळामध्ये जन्माला आलोय किंवा आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलोय त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी फक्त वाचणं किंवा लिहिणं ह्याच एवढ्याच मर्यादित माहीत आहे. परंतु आपण त्या यातना कधी भोगल्याच नाही किंवा आपण त्या यातना कधी पाहिल्याच नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिल्या, त्यांनी भोगल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या जातीसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतांवरती जो काही अन्याय अत्याचार घडत आलाय किंवा त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होत आलाय त्याला वाचा फोडण्याचं, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे जर मला टाईम ट्रॅव्हल्स करण्याची कधी संधी मिळाली किंवा मला इतिहासामध्ये जाण्याचं कधी जर त्या ठिकाणी योग आला तर मी नक्कीच जाईल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी सर्वात अगोदर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये त्या काळामध्ये काय बोलणं झालं असेल हे ऐकण्यासाठी मला खूप आवडेल आणि त्यासाठी मला खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे मित्रांनो जान्हवी कपूर यांनी केलं. तर मित्रांनो आपण या दोन हिरोईनबद्दल म्हणजे या दोन ज्या अभिनेत्र्या आहेत त्यांची मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय आहेत आपण पाहिले आहेत. परंतु तुम्हाला असाच व्हिडिओ जर पुन्हा पाहिजे असेल इतर अभिनेते किंवा बॉलिवूडचे सुपरस्टार यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय मत आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली पार्ट 2 नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.